नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव आहे अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो, वनरक्षक आणि वनपाल या वॅकेन्सी आलेल्या आहेत मित्रांनो. यांचे ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कसे सबमिट करायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण जो मागे व्हिडिओ बनवला होता वनरक्षकची संपूर्ण माहिती आणि वनपालची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पूर्ण जाहिरातची माहिती दिलेली आहे तुम्हाला. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कसं तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. जे तुमचं ऑनलाईन फॉर्म आहे वनपालसाठी किंवा मग वनरक्षकसाठी तुम्ही कसं ते ऑनलाईन भरू शकता तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो बघा, ही वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघा इथं सर्वात इथं साईडला तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनचं ऑप्शन दिसेल. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करसाल तुम्हाला इथं बघा 3 पोस्ट आहेत. 3 डिस्ट्रिक्टसाठी पोस्ट दिलेल्या आहेत. इथं बघू शकता तुम्ही 3 इथं रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत. एक फॉरेस्ट गार्ड दमन-दीवसाठी आहेत, एक फॉरेस्ट गार्ड दादर-नगर हवेली आणि एक फॉरेस्टर दादर-नगर हवेली. आता तुम्हाला जिथं अप्लाय करायचं तुम्ही सेम प्रोसेस आहे दोघांची. जर तुम्हाला दोन्ही फॉर्म भरू शकतात मित्रांनो, तुम्ही वनरक्षकचं पण भरू शकतात आणि जे आपले वनपाल आहेत वनपालचे पण तुम्ही दोन्ही फॉर्म भरू शकतात. दोन्ही फॉर्म तुम्ही भरू शकता. इथं तुम्हाला फी पण दिलेली 200 रुपये जर तुम्ही फॉर्म भरले. तर बघा आता मी तुम्हाला वनरक्षकचं भरून दाखवणार आहे. सेम प्रोसेस आहे. जर तुम्हाला वनपालचं भरायचं आहे तर सेमच प्रोसेस आहे, काही वेगळं नाही मित्रांनो. तर बघा तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जिथं अप्लाय करायचं आहे तिथं तुम्हाला इथं अप्लायच्या ऑप्शनवर इथं तुम्हाला क्लिक करायचं. तर बघा आपण इथं अप्लायच्या ऑप्शनवर क्लिक करू. जसं तुम्ही इथं क्लिक करसाल मित्रांनो बघा तुम्हाला खाली यायचंय. बघा मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय नावाचं ऑप्शन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. आता बघा मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण डिटेल्स इथं फिलअप करायचे. काय काय डिटेल्स फिलअप करायचे ते तुम्हाला इथं सांगतो बघा. इथं तुम्हाला टायटल निवडून घ्यायचंय. जर तुम्ही मुलगीचा फॉर्म एखादी विद्यार्थिनीचा फॉर्म भर असेल तुम्हाला मिसेस लावायचंय. आणि जर तुम्ही एखाद्या किंवा डॉक्टर किंवा मग मुलाचं फॉर्म भरत असेल विद्यार्थ्याचं तुम्हाला मिस्टर लावायचं आहे. तशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव जे आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं लिहून घ्यायचं, पूर्ण नाव तुमचं. आणि तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथं फक्त आईचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं नाही आहे. मग नंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथं लिहून घ्यायचं आहे. सेम ॲड्रेस तुम्हाला इथं जर परमनंट ॲड्रेस तुमचा सेम असेल तर तुम्हाला परमनंट ॲड्रेसमध्ये सेम ॲड्रेस लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमचं जे स्टेट आहे मित्रांनो बघा, तुम्ही कोणत्याही स्टेटमधून असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. तुम्हाला तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला इथं परत तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे. बघा आपण स्टेट निवडून घेऊ. स्टेट निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डिस्ट्रिक्टचं ऑप्शन दिसेल. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता सध्या त्या जिल्ह्यात तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. परत तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचे आणि नंतर मग तुम्हाला इथं आल्यानंतर तुमचा पिनकोड तुम्हाला एंटर करायचा आहे. नंतर मग मोबाईल नंबर तुमचा इथं एंटर करायचा आहे. नंतर मग तुम्हाला रिटाईप मोबाईल नंबर, जो तुम्ही इथं मोबाईल नंबर एंटर केला तोच तुम्हाला परत इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. नंतर मग तुम्हाला इथं ईमेल आय डी एंटर करायचे. परत रिटाईप तुम्हाला तीच ईमेल आय डी इथं एंटर करून घ्यायची. मग नंतर तुम्हाला मेल फिमेल जे पण तुमचं जेंडर असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि रिसिलेक्टमध्ये पण तुम्हाला तुमचं जेंडर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं मॅरिटल स्टेटस विचारले. जर तुम्ही विवाहित आहात तुम्हाला मॅरिट करायचं आहे. जर तुम्ही अविवाहित आहात तुम्हाला तो अनमॅरिड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला खाली आल्यानंतर तुमची इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला एंटर करायची. आता बघा एक्झाम्पलसाठी मी तुमच्यासाठी इथं डेट ऑफ बर्थ इथं एंटर करतो. बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इथं एंटर करून घ्यायची. तर बघा एकदा 2 मिनटं. डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला एंटर करायचे मित्रांनो. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुम्हाला रिटाईपवर पण तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला एंटर करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायचे. नंतर मग खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर, तुमचा जो पण आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे. रिटाईपमध्ये पण तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं रिझर्वेशन अवेलेबल फॉर एज रिलेक्शन. जर तुम्ही वयामध्ये सूट घ्यायची आहे तुम्हाला, जर तुम्हाला वयामध्ये सूट घ्यायची आहे तर तुम्ही इथं सिलेक्टवर करून तुमची जी बी कास्ट आहे मित्रांनो ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. त्या कास्टमध्ये तुम्हाला सूट भेटते. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथं कास्ट, तुमचं जे कास्ट आहे तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म अप्लाय करू शकतात किंवा करायचं आहे तुम्हाला, ती कास्ट तुम्हाला इथं निवडून घ्यायची. कास्ट निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला इथं पर्सनल विथ डिसेबिलिटी तुम्हाला PWD जर असेल तर तुम्ही इथं जे येस करू शकतात. आणि इथं फॉर्म डेट आणि तिची डेट तुम्ही इथं एंटर करू शकतात. जर नाही तर तुम्हाला इथं नॉट ॲप्लिकेबल करून घ्यायचे. आणि नॉट ॲप्लिकेबल केल्यानंतर तुम्हाला परत खाली यायचं. बघा खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा आता एज्युकेशन डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे. तुम्हाला क्लिक हेअर टू फिल एज्युकेशन डिटेल्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिले एज्युकेशन डिटेल तुम्हाला 12th इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला इथं तुमचे पर्सेंटेज तुम्हाला फक्त पर्सेंटेज तुमचे पॉईंटमध्ये नाही टाकायचे. जेवढे तुमचे पर्सेंटेजेस ते तुम्हाला टाकायचे. सध्या मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. जर 73 असेल, 73 पॉईंट जर तुमचं 52 किंवा मग 55 असे काही
मार्क जर असेल तुम्हाला पर्सेंटेज असेल 12वीत तर तुम्हाला हे 55 टाकायचे, फक्त तुम्हाला 73 टाकायचे. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं ग्रेड सिलेक्ट करून घ्यायचं, तुम्ही ए ग्रेडमध्ये पास झाला किंवा बी ग्रेडमध्ये पास झालाय. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं क्लास तुमची सिलेक्ट करायची, तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास झाले किंवा मग सेकंड क्लासमध्ये पास झालेत. तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं बोर्ड युनिव्हर्सिटी, तुम्हाला आपला महाराष्ट्र बोर्ड, तुम्हाला जर महाराष्ट्रामधून असाल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं इथं एंटर करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर तुम्हाला इथं स्टेट तुमचं ज्या स्टेटमधून तुम्ही 12th पास केली, 12वी पास केली ते टाकून घ्यायचे. नंतर मग तुम्हाला कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास केली आहे ते तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचे. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डिक्लेरेशन आहे, तुम्हाला येस करायचं आहे. तर सर्व डिटेल्स फिलअप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सेव्हवर क्लिक करायचे. जसं तुम्ही सेव्हवर क्लिक करसाल तर बघा मित्रांनो तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर तुमचा मिळाला आहे. बघा टेम्पररी ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे, बघू शकतात तुम्ही. आता हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो अजून तुम्हाला मिळालेला नाही, हा फक्त टेम्पररीसाठी आहे, फॉर्म भरण्यासाठी. तुम्हाला काय करायचं, इथं नेक्स्टवर क्लिक करायचं. जसं तुम्ही नेक्स्टवर क्लिक करसाल तुमचं इथं बघा ॲप्लिकेशन नंबर आला आहे, डेट ऑफ बर्थ आली तुमची. तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर माहीत नसेल तर क्लिक हेअर नो युअर ॲप्लिकेशन नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली यायचं आहे. खाली नंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघा अपलोड फोटोग्राफ सांगितलं आहे. फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी तुमची जी साईज आहे 15 KB असली पाहिजे फोटोची. तर तुम्हाला काय करायचं आहे, चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे अपलोड करून घ्यायचा आहे आणि इथं अपलोडवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तुमचा फोटो इथं अपलोड होऊन जाईल. फोटो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. सिग्नेचरची पण साईज 15 KB असली पाहिजे. तर तुम्हाला चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे आणि तुमची जी सिग्नेचर आहे ती निवडून घ्यायची आहे, ओपन करायची आणि इथं अपलोडवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही अपलोडवर क्लिक करसाल तुमची इथं सिग्नेचर पण आलेली आहे. नंतर मग तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. जसं तुम्ही नेक्स्ट करसाल तुमचा पूर्ण फॉर्म इथं ओपन होऊन येऊन जाईल. जर फॉर्ममध्ये काही चुकी असेल किंवा मग तुम्ही काही जे डिटेल्स आहेत ते चुकीचे टाकले असेल तर एडिट ॲप्लिकेशनवर करून तुम्ही चेक करू शकतात आणि तुमची जी डिटेल्स आहे ते एडिट करू शकतात. जर सर्व डिटेल्स बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म प्रोसीडवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ओकेवर क्लिक करसाल तर बघा आता हे मी एका मुलीचं फॉर्म भरलं आहे, त्याच्यामुळं इथं फी त्यांची 0 दाखवत आहे. जर तुम्ही मुलाचं फॉर्म भरला असेल ओपन OBCमधून तर तुम्हाला 200 रुपये तर फी पेमेंट करावं लागेल आणि ॲग्री पेमेंट फीवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करावं लागेल. आता हे मुलीचं फॉर्म भरलं आहे तर आपण ह्यांना फी नाही, फ्री आहेत म्हणून याचं पेमेंट ऑलरेडी इथं आपोआप झालं आहे मित्रांनो. तर तुम्हाला प्रिंट रिसिप्ट पण तुम्ही काढू शकतात, नाहीतर मग तुम्हाला इथं क्लोज करून द्यायचे. जसं तुम्ही क्लोज करसाल आता तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. तुम्हाला प्रिंट कशी काढायची बघा, तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची, जी पोस्ट तुम्ही ज्या पोस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे. आणि नंतर मग तुम्हाला इथं कन्फर्मेशन नंबर, आता बघा हा कन्फर्मेशन नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे तुम्हाला सेंड केला जाईल. तो कन्फर्मेशन नंबर तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा. कन्फर्मेशन नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायचे. जे तुम्ही फॉर्म भरताना जी डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकली तीच तुम्हाला इथं एंटर करून घ्यायची. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा कोड दिसेल तो तुम्हाला सेम टू सेम या बॉक्समध्ये जसं आहे तसं तुम्हाला इथं त्याला एंटर करून घ्यायचं आहे. तर बघा मी एकदा एंटर करून घेतोय. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करसाल तर बघा ही प्रिंट आलेली आहे, बघू शकतात तुम्ही. संपूर्ण इथं आपण जे पण माहिती अपलोड केली किंवा माहिती सबमिट केली ती संपूर्ण माहिती इथं आलेली आहे. आणि हा तर बघा हा जो तुमचा ॲप्लिकेशन कन्फर्म नंबर आहे, हाच तुमचा इथं रजिस्ट्रेशन नंबर आपण ज्याला म्हणू शकतो तोच इथं आलेला आहे, बघू शकतात तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमचा फॉर्म भरू शकतात. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व माहिती मी सांगितली. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला कमेंट करा, आपण त्याच्यावर पण प्रॉब्लेमवर तुमचं सोल्युशनसाठी एक व्हिडिओ आणू. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.